नंदुरबारचा विकास आता फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्षात दिसणार. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला कडक निर्देश. सविस्तर सांगतो. नंदुरबार जिल्ह्याचा विकास गेली अनेक वर्ष विविध कारणांनी संथ गतीने होत असल्याचे आपण पाहत आलो आहोत. पण आता चित्र बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण आणि पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा, असे कडक आणि स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले आहेत. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाची अक्षरशः कान उडारणी केली. विकासाच्या कामांना गती देण्याचे आदेश दिले आहेत. आजच्या या सविस्तर बातमीत आपण जाणून घेणार आहोत की या बैठकीत नेमके काय घडले, कोणकोणत्या योजनांवर चर्चा झाली आणि नंदुरबारच्या सामान्य जनतेसाठी येणाऱ्या काळात काय बदल पाहायला मिळणार आहे. चला मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. शुक्रवारी 17 एप्रिल रोजी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका अतिशय महत्त्वाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. जिल्ह्याच्या विकासाचा गाडा योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरीष नाईक, आमदार राजेश पाडवी आणि आमदार आमशा पाडवी तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, सहाय्यक जिल्हाधिकारी अनिल नावंदर, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आणि निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या सध्या स्थितीचा पूर्ण पंचनामा करण्यात आला. नंदुरबार हा एक आदिवासी बहुल जिल्हा आहे, त्यामुळे येथील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळी आहे. याच गोष्टींवर भर देत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला खालील 3 मुख्य क्षेत्रांवर तातडीने लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या. चला ते पाहूया. सर्वप्रथम आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण. आदिवासी भागात आरोग्याच्या सुविधा पोहोचवणे हे नेहमीच एक आवाहन राहिले आहे. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की ग्रामीण भागात वैद्यकीय मनुष्यबळाची म्हणजेच डॉक्टर्स आणि नर्सेसची उपलब्धता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे म्हणजे PHCचे बळकटीकरण आणि सरकारी रुग्णालयांमध्ये दर्जेदार उपचार सुविधा मिळणे हा इथल्या नागरिकांचा हक्क आहे आणि त्यात कोणीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. द्वितीय, शिक्षणाचा स्तर उंचावणे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवायचे असेल तर शिक्षण हाच मुख्य मार्ग आहे. शिक्षणातील त्रुटी दूर करून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण कसे मिळेल यासाठी शिक्षण विभागाने ठोस पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तृतीय, पाणी टंचाई आणि पाणी पुरवठा. उन्हाळ्याची चाहूल लागताच नंदुरबारमधील अनेक भागात पाणी टंचाईची समस्या उभी राहते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाणी पुरवठ्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यावर या बैठकीत सर्वाधिक भर देण्यात आला. पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागू नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले गेले. या बैठकीत केवळ वरवरची चर्चा न होता प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा एक्स-रे काढण्यात आला. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतोय की नाही याची खात्री करण्यासाठी अनेक विभागांचे सादरीकरण पार पडले. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. सर्वप्रथम शेती आणि शेतकरी. मुख्यमंत्री बळीराजा योजना आणि कृषी विभागाच्या इतर योजनांची अंमलबजावणी कशी होत आहे याचा आढावा घेण्यात आला. द्वितीय, आदिवासी विकास आणि जिल्हा परिषद. आदिवासी विकास विभागाचे विविध प्रकल्प आणि जिल्हा परिषदेकडील योजनांची सद्यस्थिती तपासण्यात आली. तृतीय, पावसाळापूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापन. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची तयारी किती झाली आहे याची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली. चौथं, इतर महत्त्वाचे विभाग. यासोबतच पोलीस विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, वीज वितरण कंपनी म्हणजेच महावितरण, स्वच्छ भारत अभियान, नगर विकास आणि वन विभाग यांच्याही कामाचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासकीय कामांमधील लालफितशाही कमी करून कामात वेग आणण्यावर पालकमंत्र्यांनी विशेष जोर दिला.
चला ते मुद्द्याने पाहूया. सर्वप्रथम ठोस वेळापत्रक म्हणजेच टाइम टेबल. प्रलंबित असलेली म्हणजेच रखडलेली सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एक निश्चित वेळापत्रक म्हणजेच डेडलाईन देण्याच्या सूचना देण्यात आल्या. आता कामे वर्षानुवर्षे रेंगाळत राहणार नाहीत, तर ती वेळेत पूर्ण करावीच लागतील. द्वितीय, तंत्रज्ञानाचा वापर. प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा. तृतीय, तक्रार निवारण प्रणाली. नागरिकांशी संवाद अधिक प्रभावी कसा करता येईल आणि त्यांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी तक्रार निवारण प्रणाली म्हणजेच ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीम अधिक सक्षम करण्यावर चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी लोकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी तत्पर असले पाहिजे, हा संदेश स्पष्टपणे देण्यात आला. मित्रांनो, ही आढावा बैठक केवळ एक सुरुवात आहे. प्रशासनाला दिलेल्या सूचनांची किती अंमलबजावणी झाली हे पाहण्यासाठी लगेच पुढच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या 30 एप्रिल 2026 रोजी जिल्हा नियोजन समितीची म्हणजेच DPDCची एक मोठी बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याच उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामांवर पुन्हा एकदा सविस्तर चर्चा होणार असून आज दिलेल्या आदेशांवर किती काम झाले याचा रिपोर्ट कार्ड अधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष आता या 30 एप्रिलच्या बैठकीकडे लागले आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी ही आढावा बैठक एक टर्निंग पॉईंट ठरू शकते. आरोग्य, शिक्षण आणि पाणी या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजांची पूर्तता करण्यावर दिलेला भर आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना दिलेले टार्गेट यामुळे येणाऱ्या काळात नंदुरबारच्या सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता प्रशासकीय यंत्रणा या सूचनांची किती वेगाने आणि प्रामाणिकपणे अंमलबजावणी करते हे पाहणे औत्सुकताचे ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? नंदुरबारमधील प्रशासकीय कामांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे? तुमच्या मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. बोले मॅच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.